हॅलो स्टुडंट्स, आज आपण SYBCom सेमिस्टर 4 मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील युनिट नंबर 1 मटेरियल अकाउंटिंग मेथड आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। तर ही आपली चौथी मेथड आहे। पहिली मेथड होती फिफो, दुसरी होती लिफो, तिसरी होती सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड आणि चौथी आहे वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। तर ह्याच्यामधला क्वेश्चन नंबर 13 मध्ये दोन्ही मेथडनी क्वेश्चन सॉल्व करायचा होता। पहिली मेथड मी ह्याच्या अगोदरचा जो क्वेश्चन आहे सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड, ह्याच्यामध्ये दोन मेथड तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहेत, ए आणि बी। तर मी बी शिकवते। ए चा जो क्वेश्चन आहे 13 ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट केलेला आहे। तर आपण बघायचं आहे इलिस्ट्रेशन नंबर 13 पेज नंबर 1.62। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पहा। इलिस्ट्रेशन नंबर 13 द फॉलोइंग ट्रांजैक्शंस took place in respect of material zebra of Jockey Limited Jaipur for the month of March 2021 आणि आपल्याला सांगितलं रेकॉर्ड द अबाउट ट्रांजैक्शन इन द स्टोर लेजर अकाउंट ऑन द बेसिस ऑफ। इथं दोन मेथड सांगितले, सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड आणि वेटेड ॲव्हरेज प्राइस मेथड। ही पहिली मेथड मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। आता ही सेकंड मेथड आहे ती मी या व्हिडिओमध्ये कव्हर करते। तर वेटेड ॲव्हरेज मेथड मध्ये आपण लिहिलं इन द बुक्स ऑफ जॉकी लिमिटेड जयपूर स्टोर लेजर अकाउंट्स ऑफ मटेरियल जेब्रा फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2021। क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे 2021 आणि इथं काय केलेलं आहे त्यांनी बघा, इथं रिसीट दिले आणि इथं इश्यू दिले। तारीख मध्ये ती सेम दिलेली एका खाली, त्यामुळे तुम्हाला तारखेमध्ये गोंधळ होणार नाही। तर रिसीट मध्ये म्हणजे परचेस आहे आणि इश्यू म्हणजे इश्यूच आहेत आणि मग आपल्याला बॅलन्स काढायचा आहे। ह्या मेथड मध्ये बॅलन्सचा जो रेट आहे हा आपण वर्किंगनी करायचा आहे। जेव्हा परचेस कराल तेव्हा तुमचा रेट चेंज होईल, तो रेट तुम्हाला फाइंड करायचा आहे। परचेसच्या टाइम मध्ये तुमचा रेट बॅलन्सचा रेट चेंज होणार आहे, त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट करणार आहे। हा आन्सरचा भाग नाही तरी पण क्वेश्चनच्या खाली तुम्हाला वर्किंग करणं कंपल्सरी आहे। तर पहिली तारीख बघा 2 मार्च। काय झालं बघा, 2 मार्चला सांगितलंय त्यांनी रिसीट। रिसीट म्हणजे काय आहे तर रिसीट म्हणजे परचेस झाले 200 युनिट्स। युनिट खाली युनिटची अमाउंट टाका। GRN नंबर दिलेला आहे 87। परचेज झालेला आहे म्हणून इथं लिहा परचेजेस, पर्टिक्युलर्स मध्ये लिहा परचेजेस। रेट सांगितलेला आहे ₹2, 2 रुपये। ह्या दोघांचे इंटू करा, 200 × 2 आले 400। अमाउंटच्या कॉलम मध्ये लिहा 400 रुपीज। आता बॅलन्स काढताना जेव्हा पण तुम्ही परचेज घ्याल इथं तेव्हा इथला रेट शोधायचा आहे, त्याच्यासाठी मी इथं लिहिते 2 मार्च। 2 मार्चला काय झालं तर हे युनिट 200 युनिट्स इंटू रेट रुपीज आहेत 2 डिवाइड बाय हे युनिट 200 युनिट्स। आन्सर काढायचा आहे तुम्हाला बघा किती, 200 × 2 400 अपॉन 200। या दोघांचे इंटू केले की 400 आणलं डिवाइड बाय 200। ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले, 2 × 2 2 to the 4 ₹2। रेट आला ₹2 रेट। हा जो रेट आहे तो आपल्याला कुठं पुट करायचा आहे तर आपला जो हा रेट आहे इथे लिहायचा आहे ₹2। हे ₹2 आपण तिथं पुट केले। आपल्याकडे किती युनिट आले, बॅलन्स किती आहे 200 युनिट्सचा। रेट आहे 200 × 2 200 × 2 400। किती आन्सर आला, अमाउंट किती आली 400। नेक्स्ट डेट बघा किती आहे 2 मार्च नंतर आहे 10 मार्च। 10 मार्च ला झालेला आहे परचेज। 10 मार्चला रिसीटचा कॉलम आहे म्हणजे परचेज 300 युनिट्स। रेट दिलेला आहे ₹2.40। ₹2.40
40 पैसे आणि GRN नंबर आहे 89. आता काय करायचं आहे आपल्याला 300 इंटू 2 रुपीज 40 पैसे करून बघा. 200 इंटू 4 रुपीज 2 रुपीज 40 पैसे 720 रुपीज करून बघा. 720 रुपीज अमाऊंटच्या कॉलम मध्ये 720 रुपीज. परचेसच्या वेळेस आपल्याला इथला रेट शोधायचा असतो. तारीख टाकायची इथं 10 मार्च. आता बघा हे युनिट इंटू रेट प्लस हे युनिट इंटू रेट. 200 युनिट इंटू रुपीज 2 प्लस प्लस 300 युनिट्स इंटू रुपीज 2 रुपीज 40 पैसे डिवाइड बाय हे 200 युनिट प्लस 300 युनिट्स प्लस 300 युनिट्स. आन्सर किती येते बघा. 200 इंटू 2 400 आपण इथं काढलेला आहे आणि ह्याचा पण आन्सर इथं काढलेला आहे. त्यामुळे परत परत करू नका. मी इथं खाली दाखवते. हो तर बसतंय का नाही शक्यता कमी. 200 400 इंटू 700 400 इंटू 720 डिवाइड बाय 200 प्लस 300 500 युनिट्स 7 4 12 7 11 20 डिवाइड बाय 500. दोघा सॉरी इथं प्लस आहे. ह्या दोघांचं हे प्लस होतं. ह्या दोघांचं इंटू केलं की 400 ह्या दोघांचं इंटू केलं की 720 ह्या दोघांचं प्लस केलं की 500 आणि या दोघांचं प्लस केलं की 1120 डिवाइड बाय 500 किती येते कॅल्क्युलेट करून बघा. मार्चला आन्सर आले 2 रुपीज 24 पैसे 2 रुपीज 24 पैसे. हा झाला आपला रेट. हा रेट आपण कुठं पुट करतो इथं 2 रुपीज 24 पैसे. आता बघा पहिला तुमच्याकडे 200 युनिटचा ऑलरेडी बॅलन्स आहे. हे युनिट प्लस हे युनिट 300 युनिट्स तुम्ही परचेज केले म्हणजे किती युनिट तुमच्याजवळ झाले 500 युनिट झाले. प्लस करायचं परचेजच्या वेळेस प्लस करायचं आणि इश्यूच्या वेळेस मायनस करायचं. आता ह्या दोघांचे इंटू करा 500 तुम्ही इथं जरी केलं ना असं तरी चालू शकतं. कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या दोघांचे इंटू करायचं 500 इंटू 2 रुपीज नाही कळलं तर इथं लिहिते 2 रुपीज 24 पैसे. किती येते आन्सर बघा 1120 1120. नेक्स्ट डेट बघा किती आहे. नेक्स्ट डेट आहे 15th. इश्यू केलेले आहेत. इश्यूज ह्या 500 मधून आपण किती युनिट इश्यू केलेले आहेत बघा 250 आणि MRN नंबर आहे 67. रेट किती हा येईल 2 रुपीज 24 पैसे. हा रेट इथे दोघांचे इंटू करा किती येते बघा 250 इंटू 2 रुपीज 24 पैसे करून बघा किती येते 2 रुपीज 24 पैसे. आन्सर आले 560 दोघांचे इंटू केलं म्हणजे या दोघांचे इंटू केलं आन्सर आला 560. आता नीट बघा तुमच्याकडे युनिट किती होते 500 त्यातून तुम्ही 250 युनिट्स देऊन टाकले राहिले किती 250 युनिट्स. रेशो राहील हा 2 रुपीज 24. हा आणि हा सेमच येतो. आता बघा
इथं केलंय 200 इंटू 2 रुपीज 50 पैसे. परत करत बसू नका. 560 ह्या दोघांचं इंटू केल्यानंतर हे येतं, ह्या दोघांचं इंटू केल्यानंतर हे आन्सर येतं. नेक्स्ट डेट आहे 15th नंतर आहे 18th ला परचेज केलेला आहे. 18th परचेज किती युनिट परचेज केलेले आहे 250. रेट आहे 2 रुपीज 60 पैसे. GRN नंबर आहे 94. आता बघा परचेज केल्यानंतर ह्या दोघांचे इंटू करा. 250 युनिट्स परचेज केला. 1 युनिट 2 रुपये 60 पैशाला होतं. मग 250 युनिट किती रुपयाला, तर इंटू करून बघा किती येत आहे. 2 रुपीज 60 पैसे 560 650 अमाऊंट आली इथं 650. आता विचार करा काय झालं बघा. तुमच्याकडे किती शिल्लक होते 250 युनिट शिल्लक होते. तुम्ही परचेज किती केले 250, म्हणजे तुमचा बॅलन्स वाढला. 500 युनिट्स तुमच्याजवळ आहे. रेटला परत इथं असंच करायचं. सेम काय करायचं आहे बघा. 10th मार्च नंतर 18th मार्च. 18th मार्च काय झालं त्या तारखेला, तर तुम्ही युनिट परचेज केले की इथला जो बॅलन्स काढण्यासाठी आपल्याला वर्किंग करायचं आहे. म्हणजे इथे येईल 250 युनिट्स इंटू रेट आहे 2 रुपीज 40 पैसे 24 पैसे 2 रुपीज 24 पैसे प्लस 2 रुपीज 250 युनिट्स इंटू रेट 2 रुपीज 60 पैसे 2 रुपीज 60 पैसे डिवाइड बाय हे युनिट प्लस हे युनिट 250 युनिट्स हे युनिट प्लस हे युनिट प्लस 250 युनिट्स किती झाले बघा. ह्या दोघांचे इंटू ऑलरेडी इथे केलेला आहे, परत करू नका. 560 प्लस त्याचं पण इंटू इथे केलेला आहे 650 डिवाइड बाय 250 प्लस 250 500 युनिट्स. ह्या दोघांचा प्लस करते 7 5 11 7 6 12 आणि 500 युनिट्स. बघा बरं कॅल्सीवर करून किती येते कॅल्क्युलेशन. 18th मार्चला 2 रुपीज 45 पैसे हा झाला रेट. पैसे कॅल्क्युलेटर व्यवस्थित करा. 45 नाही 42 2110 डिवाइड बाय 500 इज इक्वल टू 2 रुपीज 42 पैसे. म्हणजे इथं रेट आला 2 रुपीज 42 पैसे. आता काय करायचं आहे दोघांचे इंटू. एवढे युनिट होते 1 युनिट एवढ्याला, तर 500 युनिट कितीला. 500 युनिट खरेदी केले. 1 युनिट आहे 2 रुपये 42 पैसे 2 रुपीज 42 पैशाला. तर इंटू करून बघा किती येते 1210. आन्सर येणार आहे 1210. 1210. 18th मार्च नंतरची तारीख बघा किती आहे. 18th मार्च आफ्टर 20 मार्च इश्यू झालेला आहे. 20 मार्च इश्यू झाल्यानंतर वर्किंग करायची गरज नाही. किती युनिट इश्यू झालेले आहेत 20 मार्चला 200 युनिट्स. इथं 200 युनिट्स मला वाटतं MRN नंबर आहे 69.
रेट कुठला येईल हा ₹2.42 इंटू करा या दोघांचं म्हणजे कसं येईल बघा 200 इंटू ₹2.42 किती येते बघा 484 आन्सर आलं इथं 484 इश्यू केलेले आहेत. आपला बॅलन्स काय होणार आहे कमी होणार आहे. तुमच्याकडे होते 500 युनिट्स त्याच्यातून 200 युनिट्स तुम्ही इश्यू केल्या गेल्या जे राहिले किती 300 युनिट्स. रेट किती हा आणि हा सेमच असतो त्यामुळे जास्त विचार करायची गरज नाही. या दोघांचे इंटू करा 300 इंटू ₹2.42 किती येते बघा 20 तारखेला 20 तारखेला 726 इथले 726. आता नेक्स्ट 24 मार्चला परचेज केलेला आहे 24 मार्च परचेज किती युनिट केलेले आहे 200 युनिट्स ₹2.50 आणि GRN नंबर आहे 96. या दोघांचे इंटू करा किती येत आहे बघा 200 इंटू ₹2.50 किती येते बघा 500 रुपीज म्हणजे इथे येणार आहे 500 रुपीज. आता तुमचा बॅलन्स काय होणार आहे वाढणार आहे. तुमच्याकडे ऑलरेडी किती युनिट्स शिल्लक होते 300 युनिट्स 300 युनिट्स अवेलेबल होते किंवा शिल्लक राहिलेले होते प्लस तुम्ही 200 युनिट्स परचेज केले म्हणजे तुमच्याकडे किती युनिट झाले 500 युनिट्सचा बॅलन्स आहे. रेट काढताना मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे सेम असंच. आता आपण ह्याच्या खाली करू 24 मार्च इथं काय करायचं आहे हे युनिट इंटू रेट प्लस हे युनिट इंटू रेट बघा बरं किती येते 300 युनिट्स इंटू ₹2.42 प्लस हे युनिट इंटू रेट आणि हे युनिट 200 युनिट इंटू ₹2.50 डिवाइड बाय हे युनिट प्लस हे युनिट 300 युनिट्स प्लस 200 युनिट्स. आन्सर बघा किती येत आहे इथं काढलेलं आहे 726 प्लस ह्याचं पण आन्सर काढलेला आहे 500 डिवाइड बाय 300 प्लस 200 500 युनिट्स 7 प्लस 12 27 1226 डिवाइड बाय 500 आन्सर काढून बघा किती येते ₹2 452 हा झाला रेट. म्हणजे आपल्याला इथला जो रेट लिहायचा आहे तो ₹2.452 या दोघांचे इंटू करा किती येते बघा 500 इंटू ₹4 तर आन्सर येतं याचा 1226. तुम्ही ह्या अमाऊंटचं जरी प्लस केलं तरी येतं बघा 726 प्लस 500 केलं तरी आन्सर येतं किंवा ह्या दोघांचं इंटू केलं तरी आन्सर येतं. परचेजच्या वेळेसच वर्किंग नोट करायची आहे अदरवाईज करायची नाही. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिली
13th March issues किती इश्यूज केलेले आहेत 300 आणि 300 इश्यू केलेले आहेत. नोट नंबर आहे 70. रेट कुठला तर हा ₹2.452. ह्या दोघांचे इंटू करा किती येते बघा. 300 इंटू ₹2.452 ह्या दोघांचे इंटू केल्यानंतर आन्सर येतं 735.60. आता काय करायचंय, बॅलन्स बघायचा. तुमच्याकडे होते 500 युनिट, त्याच्यातून गेले बघा. असं होतं 500 युनिट मायनस इश्यू झाले की मायनस करायचे. 300 राहिले किती 200 युनिट्स शिल्लक राहिले 200 युनिट्स. रेट हा लिहा एकच आहे 2.452. ह्या दोघांचे इंटू करा किती येते बघा. 200 इंटू ₹2 हे पॉइंट आहे ₹2.452. आन्सर आहे 490.52. दोघांचे इंटू केलं 200 इंटू 2.452. आन्सर आलं 490.52. सॉरी 490.40. कॅल्सीवर व्यवस्थित करा, चुकण्याची शक्यता असते. छोटे छोटे नंबर असतात, पॉइंटमध्ये असतात. तर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.